अकोला शहरात परंपरेनुसार वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। सुहासिनींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची मनोभावे पूजा केली। वटपौर्णिमेनिमित्त अकोला शहरातील अनिकट येथील आई तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या वटवृक्षाची पूजा परिसरातील महिलांनी मोठ्या भक्तिभावाने केली। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचं व्रत धारण करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। अकोल्यातही परंपरेनुसार वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। हे सुहासिनी करतात सुहागनसाठी, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते। तसं वडाचेचं आयुष्य जास्त असते, तसं आपल्या पतीला बी दीर्घ आयुष्य असो म्हणून हे दरवर्षी वटपौर्णिमाचा सण साजरा केला जातो। आणि सगळ्या सुहागन सुहासिनी सगळ्या पूजा करतात, ओटी भरतात, आंबे आणतात, आंब्याचा मान जास्त असतो आणि फेरे मारल्या जातात 7। या पद्धतीने ही पूजा केली जाते। 22 लग्नाला 22 वर्ष झाले, तर 22 वर्षापासून दरवर्षी पूजा करते। 22 वर्ष झाले पूजा करत आहे, दरवर्षी येते पूजा करायला। आम्ही सगळ्या मैत्रिणी येतो, सगळ्या मिळून करतो, सगळ्या खेळणं वगैरे सगळं हे करतात।